नमस्कार मित्रांनो, महाटेट तिसऱ्या एक्झामचं नोटिफिकेशन लवकरच येण्याची दाट शक्यता आहे. कारण आदरणीय माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे महाटेट थर्ड घेण्याविषयीचा प्रस्ताव ऑलरेडी पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. ज्यांना कोणाला शिक्षक बनायचं आहे व ज्यांच्याकडे शिक्षक बनण्यासाठी जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागतं त्यांनी आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ पाहिलेत, आपण शिक्षक भरतीवर जास्त व्हिडिओ बनवत नाही, पण जी बनवतो ती सबसे बेहतरीन असतात. मी TET एक्झाम होणार आहे म्हणून मी 6 महिने अगोदर सांगितलं होतं. तुम्ही माझा जुने व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे आपली महाराष्ट्र सरकार घेतं ती होणार आहे म्हणून 6 महिने अगोदर सांगितलं होतं. तर जवळपास वर्षभरात झाली होती ती एक्झाम. तसं आता ही सुद्धा मी सांगत आहे, महाटेट थर्ड एक्झाम 100% ह्या वर्षी होणार आहे. ह्या वर्षी एक तर जून-जुलै 2025मध्ये होईल, अन्यथा डिसेंबरमध्ये होईल. त्याच्यावरही जाणार नाही, कारण सर्व प्रस्ताव वगैरे तयार झालेला आहे, फक्त परीक्षा घ्यायचंच राहिलेलं आहे. मग आता ही एक्झाम गेल्या वर्षीप्रमाणे जी महाटेट सेकंड होती त्याला आपण महाटेट 2022सुद्धा एक्झाम म्हणतो. परंतु जरी याचं नाव महाटेट 2022 असलं तरी एक्झाम ही 2023ला झाली होती. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या दरम्यान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ऑनलाईन पद्धतीनं IBPSने एक्झाम घेतलेली होती. आणि तुम्ही स्क्रीनवर जी पाहत आहात ते महाटेट सेकंड किंवा महाटेट 2022 परीक्षेचे हे आहे, प्रसिद्धीपत्रक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे ॲडव्हर्टाइजमेंट 31 जानेवारी 2023ला पब्लिश करण्यात आलेलं होतं. ह्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांक, शेवटचा दिनांक, पुरांतर परीक्षेचा दिनांक, तसेच सिलेबस, सर्व काही ह्या नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जाहिरात आहे महाटेट सेकंडची. आता ह्याच्यावर व्हिडिओ बनणं का गरजेचं होतं, कारण महाटेट थर्डचा सिलेबस कोणता असणार आहे ह्याच्याविषयी अद्याप ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आलेलं नाही. मग आता सध्या जी लोक अभ्यास करणार आहेत त्यांनी कसं करायचं, तर त्यांच्याकडे एकच पर्याय आहे की गेल्या वर्षी जे IBPSने एक्झाम घेतलेली होती त्यानुसारच आपल्याला तयारी करावी लागेल. आपला नाईलाज आहे, कारण नवीन काही सिलेबस दिले नाही त्यानं. मग आपण हातावर हात धरून बसलो आणि अचानक जर त्यानं थर्ड टेटचं नोटिफिकेशन टाकलं आणि जर सिलेबस हाच निघाला तर हाच असू शकतो ना सिलेबस. जर वेगळा निघाला तर सगळ्याबरोबर आपण वेगळा बी सिलेबस निघाला तर असं काही वेगळं काही जगाच्या बाहेरचं काही येणार नाही, त्याच्यामध्ये जास्त काही अंतर असणार नाही. ठीक आहे. आणि दुसरा सिलेबस दिल्यानंतर पण जास्त काही वेळ देणार नाही ते आपल्याला, कारण आता ऑनलाईनचं युग असल्यामुळे लगेचच एक्झाम होऊन जाते. एक 2 ते 3 महिन्यामध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये होऊन जाते. गेल्या वेळेस तर 1 महिन्यातच एक्झाम घेऊन टाकली होती यांनी. ठीक आहे ना. त्याच्यासाठी सध्या आपल्याला महाटेट थर्ड एक्झाम करता तयारी करण्याकरता जी जुनी महाटेट सेकंड होती IBPSने घेतलेली त्याच्या अभ्यासक्रमानुसारच तयारी करावी लागेल. जोपर्यंत नवीन सिलेबस येत नाही, नवीन आल्यानंतर तेवढाच तयारी करून घ्यायची. त्याच्यात काही विशेष जादा फरक होणार नाही. हातावर हात धरून बसायची गरज नाही. आपल्याकडे सिलेबस आहे जुना, त्याच्यानुसार तयारी करायची आहे. आता सिलेबस पाहू. परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील, बायलँग्वेज असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. ऑनलाईन जर अर्ज भरायचा असेल ह्यावेळेस सुद्धा IBPSच घेतली असेल तर माध्यम निवडावं लागेल तुम्हाला. अभ्यासक्रम. परीक्षा 200 गुणांची राहील. 200 गुणांमध्ये 2 ग्रुप असतील. अ ग्रुप असेल अभियोग्यता, ब ग्रुप असेल बुद्धिमत्ता. स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. अभियोग्यतेमध्ये 120 गुणांकरता 120 प्रश्न असतील, म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण असेल. 120 प्रश्न असतील, 120 गुण असतील. बुद्धिमत्तेमध्ये 80 गुणांसाठी 80 प्रश्न असतील, म्हणजे 80 प्रश्नाला 80 गुण, एका प्रश्नाला 1 गुण. अशा प्रकारे एकूण 200 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील. ठीक आहे. 200 प्रश्नांची 200 गुणांची परीक्षा असेल. ठीक आहे. पुढे
अभियोग्यता या घटकाअंतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट, प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. परीक्षेचा कालावधी परीक्षेसाठी 2 तासाचा 120 मिनिट कालावधी राहील. 120 मिनिटाची परीक्षा असणार आहे, म्हणजे 2 घंट्यांची परीक्षा असणार आहे, 2 तासांची. ठीक आहे. बाकीचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल, ही जुनं नोटिफिकेशन आहे, तर तुम्ही मी दाखवतो स्क्रीनवर पाहून घ्या, तुम्हाला एक आयडिया येईल. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला अभ्यासक्रमासाठी बनवलेला आहे, कारण सर्व माध्यमामध्ये तुम्ही पाहत आहात की महाटेट थर्डची चर्चा चालू झालेली आहे, म्हणजे ह्या वर्षी ती कोणत्याही परिस्थितीत होऊन जाणार आहे. ठीक आहे, शक्यता दाट आहे. आता फिक्स माहीत नाही, फिक्स माहिती असल्यानंतर मी तुम्हाला तारीखच दिली असती. ठीक आहे, हे बघून घ्या, हे सेकंड पेज. इतरही गोष्टी तुम्हाला जर काही आवश्यक माहिती पाहिजे असेल तर पाहून घ्या, ही पण पाहून घ्या. ओके, आरक्षणाविषयी दिलेलं आहे. हां, हे सगळं पाहून घ्या. सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा बरं का. आता एप्रिल महिन्यावर आला आहे, काही डॉक्युमेंट तुम्हाला नवीन काढावे लागतील. जर नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी संपली असेल तर एप्रिल महिन्यात काढून घ्या. हे जुनं नोटिफिकेशन आहे मित्रांनो. ठीक आहे, ह्याच्यातले काही तुम्हाला काही कामाच्या बातम्या असतील तर माहिती, तुमच्या कामाची बातमी असेल तर त्याची माहिती घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, हे आपल्या मित्रमैत्री नातेवाईकाला हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.